नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच मोठी आणि महत्त्वाची पावसाची बातमी समोर येत आहे. आज राज्यात एक मोठा हवामान अलर्ट, मान्सून अलर्ट जारी झाला आहे. ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट, अतिवृष्टी, पोलाद्य पाण्याचा धोका या सर्वांचा समावेश आहे. ही माहिती शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. त्यामुळे पुढचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. तर सोमवार 9 जुलै 2025 रोजी हवामान खात्याने ठळकपणे काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट जारी केला आहे. ज्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय त्यांना येत्या काही तासात गंभीर पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यांना येलो अलर्ट दिलाय तेथे मध्यम पावसाची शक्यता, पण तरीही जागरूक राहणं आवश्यक. तर ऑरेंज अलर्ट जोखीम आणि जिल्हे: कोकणमध्ये घाटमाता रायगड या जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्र घाटमाता पुणे नाशिक, विदर्भामध्ये चंद्रपूर. जोखीम अंदाज: हवामान खात्यानुसार पावसाचा तीव्र प्रवाह आणि स्थलांतरित पूरस्थिती निर्माण होऊ शकते. विशेषतः घाटमाथ्यावर पावसामुळे रस्ते धुलवून जाणे, भूस्खलन आणि रस्ते अवरुद्ध होण्याची शक्यता वाढते. येलो अलर्ट जिल्हा व पूर्वकल्पना: कोकण व घाटमाथा, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर. विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली. जोखीम अंदाज: मध्यम ते तेजसर पाऊस, स्थानिक पूर वाहनांचे अडकणे, नाले नद्यांचे पाणी वाढणे. तर कारणे: कमी दाबाचे क्षेत्र, हवामान प्रणाली. अलर्टचा मूळ कारण: दक्षिण पश्चिम बंगाल आणि उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे आणि 7.6 किमी उंचीवर चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. हा सिस्टीम सध्या झारखंड, छत्तीसगड दिशेने सरकत आहे आणि महाराष्ट्रात येणाऱ्या मान्सूनच्या पावसाला चालना देत आहे. अरबी समुद्रावरून एक वेळी हवेचा पट्टा आहे जो गुजरात ते मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि दक्षिण ओडिशापर्यंत विस्तारलेला आहे. यामुळे येत्या काही दिवस महाराष्ट्रात अगदी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, ही माहिती उपयुक्त वाटली तर माहिती शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.